प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, प्रॅक्टिकल करंट सोर्स बघितला होता का नव्हता? आठवतंय का नाही? काय तुम्ही अभ्यास करत नाही काय की? हे बघितलं होतं का आपण? हे करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स प्रिव्हियस लेक्चरला? प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स बघितला होता का? हा पॉईंट बघितला होता का? कोणाला आठवतंय का काय बघितलं होतं हो सर. पाठीमागच्या लेक्चरला? हो सर. कुठपर्यंत आलो होतो आपण? सिग्नल वेव्हफॉर्म स्टार्ट केले होते, आठवतंय का? सिग्नल वेव्हफॉर्म्स, बरोबर आहे ना? स्टार्ट हो केलं सर, होतं वेव्ह नव्हतं? फॉर्म हो पर्यंत आलं सर. होतं. हा, त्याची डेफिनेशन बघितली होती. टाइप्स ऑफ वेव्हफॉर्म मधलं पहिलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ साइन वेव्ह और साइन एसी व्होल्टेज वेव्हफॉर्म हे बघितलं होतं आपण. हे स्टार्ट केलं होतं, आठवतंय ना? बरोबर आहे का? हो सर. हा, बघा पहिल्यांदा आता हे बघितलं आपण, तरी मी रिपीट करतो. ह्या सिग्नल वेव्हफॉर्म पासून त्याची डेफिनेशन आपण बघितली होती पाठमागच्या लेक्चरला. डेफिनेशन काय आहे बघा. डेफिनेशन ऑफ वेव्हफॉर्म म्हणजे वेव्हफॉर्मची डेफिनेशन काय दिलेली आहे? वेव्हफॉर्म इज अ ग्राफ ऑफ मॅग्निट्यूड और अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे हा एक ग्राफ आहे, अँप्लिट्यूड और मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम, असा हा ग्राफ आहे. अँप्लिट्यूड और मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे हा एक ग्राफ आहे. तो ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा आहे. कशा वर्सेस काय? अँप्लिट्यूड और मॅग्निट्यूड म्हणजे वाय ऍक्सिस वरती अँप्लिट्यूड असणार आणि एक्स ऍक्सिस वरती टाइम असणार. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण जे काही वेव्हफॉर्म बघत असतो, म्हणजे जो सिग्नल ऑब्झर्व करत असतो, दिस इज नथिंग बट युअर वेव्हफॉर्म. मग त्याचा जर ग्राफ ड्रॉ केला तर तो असतो, तर तुमची ती वेव्हफॉर्म असते. ओके, हे बघितलं पाठीमागच्या लेक्चर. आता त्यामध्ये टाइप्स आहेत, वेगवेगळे वेव्हफॉर्मचे टाइप्स आहेत. त्याच्यातला पहिला टाइप्स आपण बघितला होता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ साइन. आवाज येत नाही सर. आवाज येतोय ना सगळ्यांना? ब्रेक होत नाही ना? आता येतोय सर. होतोय येतोय सर सर. मधून मधून. बरं, एक मिनिट चेक करतो मेसेज. बघा, अँप्लिट्यूड वर्सेस टाइमचा जो काही ग्राफ असतो त्याला वेव्हफॉर्म म्हणायचं. जी पहिली आहे ती एसी व्होल्टेज वेव्हफॉर्मची आपण डेफिनेशन बघणार आहे. आता येतोय ना क्लिअर? हो सर. हो हो सर, येतोय. येतोय? हो सर येतो. ओके, बघा हा एसी वेव्हफॉर्मचं जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते अशा फॉर्म मध्ये आहे. एसी वेव्हफॉर्मचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, एसी साइन वेव्ह. साइन वेव्हचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते रिप्रेझेंटेशन ह्या फॉर्म मध्ये आहे. साइन वेव्ह एसी व्होल्टेज. आता अँप्लिट्यूड व्होल्टेज काय असेल तर व्होल्ट मध्ये असते. जे काही व्होल्टेजचं अँप्लिट्यूड असतं ते व्होल्ट मध्ये असते, म्हणून अँप्लिट्यूडच्या ठिकाणी इथं फी लिहायचं, फी. ओके, तुम्हाला पाठवलं हे सांगितलं मॅक्सिमम पॉईंट असतो ना याचा, त्या वेव्हचा जो मॅक्सिमम पॉईंट असतो, मॅक्सिमम पॉईंट तिथपर्यंत व्होल्टेज ते 0 पासून ते असतं तो फी एम असतो. फी एम म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? मॅक्सिमम व्होल्टेज. तसंच ते निगेटिव्ह साईडला जे असतं मॅक्सिमम व्होल्टेज, जो हायेस्ट पॉईंट असतो ते मायनस व्ही एम. दिस इज युअर मायनस व्ही एम. ओके, दिस इज युअर मायनस व्ही एम. आता ह्याचं जे काय इक्वेशन आहे, आता साइन वेव्हचं जे काही इक्वेशन आहे ते काय आहे बघा. व्ही इज इक्वल टू व्होल्टेज इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा टी असं आहे. व्ही एम म्हणजे काय आहे तर हे मॅक्सिमम व्होल्टेज आहे. दिस इज युअर व्ही एम.
साइन काय घेतले तर ही साइन वेव्ह आहे म्हणून साइन हे व्हेरिएबल यूज केलेला आहे. ओमेगा काय आहे बघा आता दिलं याच्यात. ओमेगा हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी काय असते आणि फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन खाली आहे, तर फ्रिक्वेन्सी काय असते ते तुम्हाला समजेल. ओके, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ओमेगा. याच्यातली ही जी काही ओमेगा आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि टी म्हणजे टाइम, म्हणजे हा टाइम वाय ऍक्सिस वरचा हा टाइम. टाइम कुठपर्यंत येईल तुमचा, इथपर्यंतचा टाइम येईल. म्हणजे 0 पासून एक सायकल कंप्लीट व्हायला लागलेला तो तुमचा असेल तो टाइम. एक सायकल कंप्लीट पूर्ण होण्यासाठी जो काय टाइम लागलेला आहे दिस इज युअर टाइम. समजलंय का? एसी साइन वेव्ह व्होल्टेज रिप्रेझेंटेशन. एसी साइन वेव्ह व्होल्टेज रिप्रेझेंटेशन समजलंय का? एकदा रिपीट करता का? रिपीट करू. बघा, साइन वेव्हचं इंडिकेशन कसं आहे, दोन सायकल्स आहेत, हाफ सायकल. म्हणजे साइन वेव्ह रिप्रेझेंट करताना कंपल्सरी अशीच असते. म्हणजे साइन एक हाफ सायकल, दुसरा हाफ सायकल, हे असंच असतं. म्हणजे साइन वेव्हचं एक स्टँडर्ड हे आहे. आपलं वेव्हफॉर्मचे डेफिनेशन काय आहे, ग्राफ ऑफ अँप्लिट्यूड. आता व्होल्टेज वेव्हफॉर्मचा अँप्लिट्यूड असतं ते व्होल्ट असतं, व्होल्ट. आणि वाय ऍक्सिस वर, एक्स ऍक्सिस वर तुमचा टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम जो काय ग्राफ असतो ते तुमचे वेव्हफॉर्म असते. ओके, आता हा जो काय ह्या वेव्हफॉर्मचा मॅक्झिमम व्होल्टेजचा पॉइंट आहे, मॅक्झिमम. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या साइन वेव्ह मध्ये जे ही जे काय वरचा हाफ सायकल आहे त्याचा जो मॅक्झिमम पॉइंट आहे तिथपर्यंत व्होल्टेज, 0 पासून ते तिथपर्यंत व्होल्टेज, दिस इज नथिंग बट द व्हीएम, मॅक्झिमम व्होल्टेज. तसंच ते मायनस मध्येही मायनस व्हीएम असतं. ओके, ते असते व्हीएम. आता हे एक सायकल कंप्लीट होण्यासाठी आता टाइमची पण डेफिनेशन थोडं दिली आहे बरं का आपल्याला. म्हणजे इथं आपली एक सायकल कशाला म्हणायचं, सायकलची पण डेफिनेशन थोडं दिलेली आहे सायकल. आणि ती बघून मग येते बघू सांगतो. तर 3 डेफिनेशन बघू, मग येतं तुम्हाला क्लिअर होईल. ओके, 3 डेफिनेशन बघून नंतर ते सायकल काय असते, फ्रिक्वेन्सी काय असतो, टाइम काय असते तुमच्या लक्षात येईल. ओके, सायकल म्हणजे काय, इन अन एसी वेव्हफॉर्म a particular period consists of positive and negative parts repeats namely many times. म्हणजे एक मिनिट रिपीट करतो. In an AC waveform a particular portion consists of positive and negative parts repeats many times. म्हणजे काय आहे बघा, हा वेव्हफॉर्म कशी असते, साइन वेव्ह कशी असते बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही अशी कंटिन्युअसली अशी वेव्ह असते. आता इथं आपली एक सायकल कंप्लीट झालं, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह सायकल ज्यावेळेस येईल, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, तिथं तुमचं एक सायकल कंप्लीट. एक पॉझिटिव्ह पार्ट आणि एक निगेटिव्ह पार्ट जिथं कंप्लीट होतोय, कंप्लीट कुठं होणार, 0च्या पॉइंटला. म्हणजे इथं हा जो काय पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जो काय पोर्शन आहे तो जर रिपीटेडली येत असेल तर दिस इज युअर साइन वेव्ह. म्हणजे हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत येतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, दिस इज पॉझिटिव्ह. हे तुमचं सेकंड सायकल, म्हणजे इथून इथपर्यंत तुमचं हे दुसरं सायकल, इथपर्यंत परत पुढं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता बघा काय काय वेळेस अशी वेव्ह येते, असं आलंय, परत निगेटिव्ह सायकल आले, परत हे निगेटिव्ह आलंय, परत हे पॉझिटिव्ह. त्यावेळेस ती वेगळी कन्सेप्ट आहे, लक्षात आहे का. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा जर पोर्शन तुमचा रिपीटेडली येत असेल तर दिस इज युअर साइन वेव्ह. आले का. सायकल म्हणजे काय लक्षात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट कन्सिस्ट पाहिजे त्याच्यामध्ये, तर तो सायकल. म्हणजे जिथं कंप्लीट होईल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, दिस इज युअर सायकल. आणि जिथं आता हे एकच हाफ आहे, हाफ जिथं कंप्लीट झालं तो हाफ सायकल झाला, आणि दोन्ही सायकल्स कंप्लीट केले तर ते फुल सायकल झालं. समजलंय सायकल म्हणजे काय, समजलंय का? हो सर. ऑल स्टुडंट्स, बाकी स्टुडंटना समजलंय का? हो सर. ओके, आता हे सायकल्स झालं. आता सायकल मध्ये पुढे सांगितले, each representation consists of one positive and one identical negative parts is called as an cycle of the waveform. प्रत्येक रिप्रेझेंटेशन मध्ये
जर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट जर असेल तर तो तुमचा असेल तो सायकल, त्याला सायकल असं म्हणायचं. ते आता सांगितलं. आता टाइम पिरियड म्हणजे काय बघा. The time period is defined as the time taken in second by the waveform of an AC quantity to complete the one cycle. म्हणजे टाइम पिरियड कशाला म्हणायचं बघा. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी त्यांना त्या वेव्हफॉर्मने किती टाइम घेतलेला आहे. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी, आता हे एक सायकल आहे, हे सायकल पूर्ण कंप्लीट करण्यासाठी त्या वेव्हफॉर्मने किती टाइम घेतलेला आहे. दिस इज नथिंग बट टाइम पिरियड. दिस इज नथिंग बट टाइम पिरियड. एक सायकल कंप्लीट, एक सायकल म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं घ्या लक्षात. हाफ सायकल नाहीये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एक सायकल पूर्ण कंप्लीट होण्यासाठी त्या सायकलला किती टाइम रिक्वायर्ड आहे, किती टाइम लागलेला आहे. दिस इज नथिंग बट टाइम पिरियड. समजलंय? हो सर. समजलंय का सगळ्यांना? अदर स्टुडंट्स? Yes, sir. ओके. आता हे टाइम पिरियडचं झालं. खाली आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा. फ्रिक्वेन्सी इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन अन एसी क्वांटिटी. नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड बाय अन एसी क्वांटिटी इन 1 सेकंड. आता बघा, फ्रिक्वेन्सी मध्ये आणि टाइम पिरियड मध्ये काय डिफरन्स आहे. टाइम पिरियड म्हणजे काय. टाइम पिरियड म्हणजे काय आहे बघा. टाइम असतो ऍक्सेस वरती, अँप्लिट्यूड असतो. ओके. आता हे हाफ सायकल आणि हे दुसरं हाफ सायकल. ओके. एका सायकल कंप्लीट होण्यासाठी एक सायकल, दिस इज युअर टाइम. इथून इथपर्यंतचा जो काही टाइम आहे तो तुमचा टाइम पिरियड आहे. येते लक्षात. दिस इज युअर टाइम. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे. एका सेकंदात तुमच्या किती सायकल्स कंप्लीट झालेले आहे. दिस इज नथिंग बट युअर फ्रिक्वेन्सी. हाऊ मेनी सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंड इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदात तुमचे नंबर ऑफ सायकल्स असू शकतात असे जवळजवळ जर असतील तर त्या नंबर ऑफ इथं जर तुमचा 1 सेकंद असेल, 1 सेकंद इथं होत असेल तर तुमचे किती सायकल्स कंप्लीट होते बघा त्याचे. ही जाईल तुमची फ्रिक्वेन्सी. एक सेकंड टाइम पिरियड इथं कंप्लीट होत असेल, इथं तरी हा 1 सेकंद पाहिजे बरं का. टाइम 1 सेकंद पाहिजे. तर किती सायकल कंप्लीट झाले. ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक सायकल झालं, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दुसरं सायकल झालं, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह थर्ड, फोर्थ, हे फिफ्थ. म्हणजे एका सेकंदात 5 सायकल्स कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय ना त्याचा फॉर्म्युला बघा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. 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 1/t बघा. फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय. Frequency is defined as the number of cycles completed by an AC quantity in 1 second is nothing but t. Is nothing but t. आले लक्षात. is nothing but f is equal to 1/t असा आहे तो फॉर्म्युला. समजलं का फ्रिक्वेन्सी. हो सर. हो सर. ओके. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ह्याची फ्रिक्वेन्सी 5 आहे. जी फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये मेजर केली जाते. टाइम सेकंद मध्ये मेजर केला जातो. फ्रिक्वेन्सी हर्ट्ज एच झेड. हर्ट्ज तुम्ही कुठं तर ऐकलं असेल बरं. फ्रिक्वेन्सी एच हे स्मॉल झेड असते. एच झेड हर्ट्ज असं असतंय. हर्ट्ज म्हणजे फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये मेजर केली जाते. टाइम पिरियड टाइम असतो सेकंद मध्ये मेजर केला जातो. ओके. आता अँप्लिट्यूडची डेफिनेशन काय आहे. द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ पीक व्हॅल्यू ऑफ अन AC क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड कशाला म्हणायचं. मॅक्झिमम व्हॅल्यू. आता ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठली आहे. ही आहे. ही तुमची झाली अँप्लिट्यूड. तुमचं झालं ह्या वेळेचं अँप्लिट्यूड. हे सिग्नलचं अँप्लिट्यूड झाले. मॅक्झिमम व्हॅल्यू एकदम टॉपची. दिस इज युअर अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड समजलंय.
त्या डेफिनेशन्स आहेत बरं का, जनरल डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशन्स फक्त तुम्हाला सांगतो की ही जी वेव्हफॉर्म आहे, ह्या वेव्हफॉर्मचा टॉपचा पॉइंट एकदम लार्जेस्ट पॉइंट, दिस इज नथिंग बट युअर एम्प्लिट्यूड ऑफ दिस सिग्नल, एम्प्लिट्यूड ऑफ दॅट सिग्नल. हे पॉझिटिव्ह मधला, निगेटिव्हचा एम्प्लिट्यूड हे निगेटिव्हच्या साइन वेव्हचं बघायचं. निगेटिव्हला एकदम लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आहे, तर ते तुमचं निगेटिव्ह एम्प्लिट्यूड आहे. पॉझिटिव्ह साइन समजले, लार्जेस्ट पॉइंट ऑफ दिस वेव्हफॉर्म, नथिंग बट एम्प्लिट्यूड ऑफ दिस वेव्हफॉर्म, त्या वेव्हफॉर्मचा तो एम्प्लिट्यूड आहे. आले लक्षात? समजलंय का? हो सर. हो सर. काय तर बोलत जावा, तुम्हाला समजतंय का नाही सांगत जावा बरं का, तुम्ही कायच बोलत नाहीये. समजतंय का सगळ्यांना? अदर स्टुडंट्स हो सर. हो सर. समजतंय. सांगत जावा ना, मी विचारल्यानंतर. शांत बसलं तर मला कसं करणार सांगा, तुम्हाला समजतंय का नाही. झालं एम्प्लिट्यूड, आता इथे दिले बघा, इथे लार्जेस्ट पॉइंट हा तुमचा एम्प्लिट्यूड, तो व्हीएम ने इंडिकेट जाईल, मॅक्झिमम व्होल्टेज. आता वेव्हलेंथ काय आहे? वेव्हलेंथ इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ सिग्नल ड्युरिंग द टाइम पिरियड ऑफ वन सायकल ऑफ द सिग्नल. म्हणजे एक सायकल साठी लागणारा जो काही टाइम पिरियड आहे ना, तो आपला टाइम पिरियड म्हणतो आपण, टाइम. तेवढ्या टायमिंग मध्ये त्या सिग्नलला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, म्हणजे किती आता एका वायर्स मधून आपण सिग्नल घेत असतो, वायर मधून सिग्नल पाठवत असतो वन प्लेस टू अनदर प्लेस, पण ते एक सायकल कंप्लीट होईपर्यंत त्या वायर मधून त्या सिग्नलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, दिस इज नथिंग बट युअर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय? एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो टाइम पिरियड लागतो, म्हणजे एक सायकल, थोडक्यात लक्षात घ्या, एक सायकल कंप्लीट होईपर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्या सिग्नलला, दिस इज नथिंग बट युअर वेव्हलेंथ. एक सायकल कंप्लीट होईपर्यंत त्या सिग्नलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, दिस इज नथिंग बट द वेव्हलेंथ ऑफ दॅट सिग्नल, दिस इज नथिंग बट वेव्हलेंथ ऑफ दॅट सिग्नल. म्हणजे एखाद्या ट्रान्समिटिंग मीडियम मधून जर त्या सिग्नलने एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल, किंवा एक सायकल कंप्लीट होईपर्यंत त्या सिग्नलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, तर दिस इज नथिंग बट युअर वेव्हलेंथ ऑफ दॅट सिग्नल, वेव्हलेंथ ऑफ दॅट सिग्नल. आणि फेज म्हणजे काय असते बघा, इट इंडिकेट्स द पोर्शन ऑफ वेव्हफॉर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0 अँड डिनोटेड बाय फाय. आता फाय ना फेज असतो तो फाय ने डिनोट केला जातो. वेव्हलेंथ समजलाय का तुम्हाला? वेव्हलेंथ समजलाय का? हो सर. हा, आता फेज काय असतोय बघा, फेजची डेफिनेशन आहे, इट इंडिकेट्स द पोझिशन ऑफ द वेव्हफॉर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0 अँड डिनोटेड बाय फाय. म्हणजे टाइम पिरियड 0 असताना हा टाइम असतो, टाइम असतो, ओके. हा 0चा पॉइंट आहे तिथला, हा जो पॉइंट आहे तो 0चा आहे, ओके. 0 ह्या 0 टाइम पिरियड असताना त्या सिग्नलची फेज किती आहे, किंवा त्या सिग्नलची पोझिशन काय आहे, दिस इज नथिंग बट फेज. आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक हाफ सायकल आहे, एक हाफ सायकल मध्ये किती अँगल असतो, एका हाफ सायकल मध्ये किती अँगल असतो, एक हाफ सायकल कंप्लीट झाल्यावर किती अँगल असतो, कोण सांगू शकता का? 180. कंप्लीट 180 असतो. एका हाफ सायकल मध्ये किती असते, 180 डिग्री अँगल असतो. आता हाफ सायकलच्या बरोबर सेंटरला किती अँगल असेल, 90 डिग्री. 90 डिग्री, बरोबर. आता ह्यातला एक हाफ सायकल घ्या, कुठला पण, आता इकडला घेऊ आपण. परत ह्या हाफ मधला पण हाफ, ह्याच्यामध्ये किती येईल परत, ह्याच्यामध्ये असतं त्यावेळेस 45. जसं जसं आपण कमी करत जाईल तसं अँगल किती आहे तो आपल्या लक्षात येतो, बरोबर नाही. आता इथे 0च्या ठिकाणी ह्या सायकलची पोझिशन कुठं आहे, 0लाच आहे, याचा 0 अँगल आहे,
किती आहे, 0 अँगल आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांग, आता हा पॉझिटिव्ह आहे, टाइम पिरियड आहे. ओके, आता आपलं वेव्हफॉर्म अशी आहे, इथं आपलं 0चं पॉइंट आहे. बरं, आता हे 0ला हे पोझिशन कुठं आहे, इथं आहे. या साइनची पोझिशन कुठं आहे, इथं आहे. तर ह्याचा अँगल किती झाला, बरोबर सेंटरला आहे, हाफ सायकलच्या सेंटरला आहे. तर ह्याचा अँगल किती झाला, ह्या साइन वेव्हचा 90. ह्याचा 90 डिग्री. म्हणजे हा सेंटरला आहे म्हणून ह्याचा फेज 5. दिस इज नथिंग बट 90 डिग्री. लक्षात येते का? फेज म्हणजे काय, टाइम पिरियड 0 असताना त्या सिग्नलची पोझिशन कुठं आहे ते पोझिशन इंडिकेट करते की त्याचा फेज किती आहे. येते लक्षात? 0 टाइम असताना त्याची पोझिशन कुठं आहे, दिस विल इंडिकेट द फेज और अँगल ऑफ दॅट सिग्नल. फेज और अँगल ऑफ दॅट सिग्नल. समजलंय? फेजची डेफिनेशन समजली का? फेज कसा ओळखायचा समजला का, सांगा मला. फेज किती आहे, त्या सिग्नलचा फेज किती आहे, कसं ओळखायचं? का अजून एकदा सांगायचं आहे फेज? अजून एकदा सांगा. हा, एक मिनिट. बघा, एक सर्कल आहे. सर्कल किती डिग्रीचा असते? 360. 360. 360 डिग्रीचा असते, बरोबर आहे. आता हे काय केलंय, हाफ केलंय एक्स फी. यालाच फक्त काय केलंय, पुढे कनेक्ट केलंय, इथून कट केलं, ही झाली तुमची साइन वेव्ह. दिस इज युअर साइन वेव्ह. समजलं का साइन वेव्ह कशी आहे? साइन वेव्ह कशी आहे समजलं का? किंवा त्याला साइन म्हणजे ही किती आहे आणि हे तुमची साइन वेव्ह झाली, बरोबर. आता हे एका हाफ सायकल किती, इथपर्यंतचा अँगल किती असेल, व्हॉट इज द अँगल ऑफ दॅट साइन वेव्ह? किती असेल इथपर्यंतचा अँगल किती असेल, तुम्ही इथपर्यंतचा अँगल ह्या साइन वेव्हचा किती असेल? 360 डिग्री. एक 360 डिग्री असेल ना इथपर्यंत, म्हणजे 2 पूर्ण सायकल कंप्लीट झाल्यानंतर 360 डिग्री हा एवढा अँगल असेल त्याचा, बरोबर. या 360 म्हणजे हाफ सायकलचा किती येईल, 180 येईल. किती किती येईल, 180 येईल, बरोबर आहे. आणि इथे ह्या दोन्हीच्या सेंटरच्या मध्ये इथे किती येईल, 90. 90 येईल का 270 येईल? 270. 270 येईल ना, इथं 270 येईल. आणि ह्याच्या सेंटरला इथे किती येईल, 90. बरोबर. आणि याच्या सेंटरच्या इथे किती येईल, 45 येईल, बरोबर आहे ना. हे असा अँगल आहे याचा. आणि एक्झॅक्टली 0च्या इथे किती येईल, 0 इथे ज्या ठिकाणी वेव्हफॉर्म स्टार्ट झाले 0 पॉइंटला किती येईल अँगल, त्यावेळेस अँगल किती आहे, एकदम स्टार्टला 0ला किती अँगल याचा, एकदम 0ला स्टार्ट झालं ना, म्हणजे 0 स्टार्टला 0ला किती अँगल आहे याचा, तर 0 डिग्री आहे. 0 पासून असा इन्क्रीज होतो, 90 झाला, परत 180 झाला, परत इकडं 230 पर्यंत आलेला आहे, असं आहे ना. येते का लक्षात? म्हणजे एकदम स्टार्टला 0 पॉइंटला ह्याचा अँगल किती आहे, 0 आहे. म्हणजे 0च्या वेळेस त्या साइन वेव्हची व्हॅल्यूचा अँगल, म्हणजे साइन वेव्हचा अँगल किती आहे 0 असताना, किती आहे इथं साइन वेव्हचा अँगल 0 पॉइंटला 0. किती आहे, 0 डिग्री. 0 डिग्री आहे. आता काय झालेलं आहे, म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, 0 पोझिशन असताना ह्या साइन वेव्हचा पोझिशन कुठं आहे
त्या साइन वेव्हचा ऍक्च्युअली अँगल किती आहे, 0ला, 0 पॉइंट. दिस इज नथिंग बट युअर फेज ऑफ दॅट अँगल. आता ही एक सिंपल वेव्हफॉर्म होती, ह्याच्यात तुम्हाला समजलं. आता सपोज एखाद्या वेव्हफॉर्म मध्ये, वेव्हफॉर्म ही अशीच असतं असं नाही ना. आता ही वेव्हफॉर्म तुमची अशी असू शकते, इथून स्टार्ट होऊ शकते, म्हणजे निगेटिव्ह मध्ये स्टार्ट झाली असेल एक्झाम पाठीमागे निगेटिव्ह मध्ये, आणि 0ला पॉइंटला किती आलं इथं, 0 पॉइंट. इथे 0 पोझिशन आहे ना याची, तिकडे निगेटिव्ह मध्ये आहे, इकडे पॉझिटिव्ह मध्ये आहे. तुम्हाला माहित आहे ना ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसं ओळखायचं. इकडे पॉझिटिव्ह असते, इकडे पॉझिटिव्ह असते, इकडे वरती पण पॉझिटिव्ह असते, इकडे निगेटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह. इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. ग्राफ आपण असाच काढतो ना, बरोबर आहे का? हो सर. हो सर. वेव्हफॉर्म इकडे निगेटिव्ह मध्ये स्टार्ट झालेला असू शकते, पण ज्या वेळेस ही 0ची पोझिशन कुठं आली इथं, आता 0 अँगल किती आहे वेव्हफॉर्मचा 0ला, 90 डिग्री. म्हणजे ह्या केसमध्ये ह्याचा फेज आहे तो 90 डिग्री आहे. ह्याचा फेज आहे तो 90 डिग्री आहे. समजलंय का? हो सर. आता हे कधी असू शकते, 0 पॉइंट इथं कुठेही असू शकते. मग त्याचा फेज 30 डिग्री असू शकतोय, 35 असतो, 31, 30 कितीही असू शकते. हे तुम्हाला हे समजावं म्हणून असं एकदम सिंपल याच्यामध्ये दाखवलंय, तुम्हाला समजेल याच्यात. समजला फेज? आणि तो फेज आहे तोच आपण हो सर. करायचा, सर्कल काढून फाय. हे फाय साइन आहे की नाही, त्यांना इंडिकेट करतो, डिनोट करतो. हे बघा ते डेफिनेशन म्हणून सांगितलं. इट इंडिकेट द पोझिशन ऑफ द वेव्हफॉर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे त्या वेव्हफॉर्मची पोझिशन इंडिकेट करतो, हे कुठं कशी आहे. 0ला 0 टाइम असताना त्याची पोझिशन कुठं आहे ते इंडिकेट करतो, असं सांगितलं. इट इंडिकेट्स द पोझिशन ऑफ वेव्हफॉर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0, म्हणजे टाइम 0 असताना त्या वेव्हफॉर्मची पोझिशन कुठं आहे ते इंडिकेट करतो, काय तर फेज. अँड इट इज डिनोटेड बाय द 5. इट इज डिनोटेड बाय द 5. समजलंय? हो सर. ओके. आता बघा, त्यात पहिल्यापासून बघू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वेव्हफॉर्म्स आता ग्राफिक रिप्रेझेंटेशन मध्ये, आता ही वेव्हफॉर्म मध्ये काय हे मधलं मॅक्झिमम व्होल्टेज आहे. आता इथं तुमच्या लक्षात येईल हे इक्वेशन मध्ये, आता इक्वेशन मध्ये आलो तुम्हाला अशा साइन वेव्ह ही अशी असते, फी ऑफ टी म्हणजे व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू Vm. Vm म्हणजे काय, मॅक्झिमम व्होल्टेज ऑफ दॅट सिग्नल, त्या सिग्नलचं मॅक्झिमम व्होल्टेज. साइन काय घेतलं तर साइन वेव्ह आहे म्हणून साइन हे घेतलेलं आहे. ओमेगा काय तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का, एका सेकंदात किती सायकल्स त्याचे कंप्लीट झालेले आहेत. दिस इज नथिंग बट युअर अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑर फ्रिक्वेन्सी. आणि टाइम म्हणजे काय, एक सायकल कंप्लीट होण्यासाठी त्याला किती टाइम लागलेला आहे ते सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं का फी ऑफ टी, व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, असं तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. समजले? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सायनोसायडल, सायनोसायडल किंवा साइन वेव्ह एसी व्होल्टेज वेव्हफॉर्म. समजले? आता हा टाइम काय हो आहे, सर. फ्रिक्वेन्सी काय आहे, Vm काय आहे, हे तुमच्या लक्षात आलं असं. ओके, आलंय का सगळ्यांच्या लक्षात? लक्षात आलेलं आहे का? हो सर. हो सर. ओके. आता पुढे हायच आहे ते फक्त करंट साठी दाखवलेलं आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ साइन करंट म्हणजे करंट साठीची वेव्हफॉर्म आहे. मगाची होती व्होल्टेज, फक्त चेंज काय नाही बघा, व्होल्टेजच्या ठिकाणी फक्त करंट घेतलेलं, तिथे Vm होतं, इथं Im घेतलेलं, काय तर करंट आहे. मग बाकी सगळं सेम आहे. आय ऑफ टी तिथे फी ऑफ टी काढला होता, व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, इथं करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम Im साइन ओमेगा टी. बाकीच काय नाही, व्होल्टेजच्या ठिकाणी फक्त करंट घेतलेला आहे. ओके. आता इथं बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कोसाइन व्होल्टेज वेव्हफॉर्म, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ, आणि इथं कोसाइन करंट वेव्हफॉर्म. कोसाइन वेव्हफॉर्मचा जो काय अँगल आहे की नाही, तो जो काय फेज आहे तो 90 डिग्री आहे. आता ही जी वेव्हफॉर्म काढली की नाही आपण, ही कोसाइन वेव्हफॉर्म आहे. साइन वेव्हचा जो काय अँगल आहे की नाही तो 0 पासून स्टार्ट होतो, म्हणून याला साइन वेव्ह म्हणायचं. कोसाइन वेव्हचा वेव्हफॉर्मचा जो काय अँगल आहे की नाही
तो 90 डिग्री पासून स्टार्ट होतो. 90 डिग्री असतो. कोसाइन वेव्हचा फेज असतो तो 90 डिग्री असतो आणि साइन वेव्हचा जो काय फेज असतो तो 0 डिग्री असतो. एवढाच डिफरन्स आहे. समजलंय? कोसाइन वेव्ह मध्ये आणि साइन वेव्ह मध्ये काय डिफरन्स आहे तो की कोसाइन वेव्ह कशाला म्हणायचं, ज्याचा फेज 90 डिग्री आहे. इथं 90 डिग्री आहे, लक्षात येते का? पूर्ण इकडे पाठीमागचं काढलेलं नाही ते, पण ही जी वेव्हफॉर्म आपण काढली ही कोसाइन वेव्हची आहे. पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला जी एक्सप्लेन करून दाखवली होती ती साइन वेव्हची होती. समजलं का? जर एखाद्या वेव्हफॉर्मचा फेज 90 डिग्री असेल तर दिस इज युअर कोसाइन वेव्ह. लक्षात येते त्या कोसाइन वेव्ह. चेंज काय आहे साइन वेव्ह मध्ये आणि कोसाइन वेव्ह मध्ये? साइन वेव्हचा फेज 0 डिग्री असतो, कोसाइन वेव्हचा फेज 90 डिग्री असतो. एवढाच आहे. समजलंय? बाकी सगळं सेम आहे, साइन वेव्ह सारखंच आहे. समजलं का? इथं पण बघा त्याचा आता इथं कोसाइन वेव्ह असल्यामुळे इथला व्हेरिएबल फक्त चेंज झाला आहे. कॉस घेतलेला आहे. कोसाइन वेव्ह मध्ये कॉस घेतलेला आहे. आलं का लक्षात? फी ऑफ टी इज इक्वल टू Vm कॉस ओमेगा टी. साइन वेव्ह मध्ये साइन ओमेगा टी घेत होतो. आलं का लक्षात? आणि करंट मध्ये पण सेम चेंज काय, फक्त व्होल्टेजच्या ऐवजी करंट घ्यायचा आहे. ह्याचा काही वेव्हफॉर्म्स आता आपण बघितल्या, अँप्लिट्यूड बघितलं, वेव्हलेंथ बघितली, फेज बघितला. आता टाइप्स ऑफ सिग्नलचे टाइप्स कुठले कुठले आहेत बघा. सायनोसॉइडल सिग्नल किंवा त्याला साइन वेव्ह म्हणायचं. दुसरा असतो तो कोसाइन वेव्ह, ते दोन्ही बघितले आपण. नंतर ट्रायंग्युलर वेव्ह आणि स्क्वेअर वेव्ह. साइन वेव्ह अशी असते अशा टाइप मध्ये. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतंय बघा. अँप्लिट्यूड Vm हे टाइम हे बघितले आपण. कोसाइन वेव्ह बघितली. ट्रायंग्युलर वेव्ह अशी असते बघा. ही ट्रायंग्युलर वेव्ह अशी असते, ही ट्रायंग्युलर वेव्ह. त्याचं सायकल जे असते ते ट्रायंग्युलर मध्ये असते आणि याचं असते ते सर्क्युलर फॉर्म मध्ये असते. याचं असते ते ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये असते सायकल. आणि स्क्वेअर वेव्ह, ही स्क्वेअर वेव्ह अशी असते. स्क्वेअर्स असतात त्याच्यामध्ये, म्हणून स्क्वेअर वेव्ह म्हणायचं. आले का लक्षात? याचं रिप्रेझेंटेशन समजलंय का तुम्हाला? हे कुठली वेव्ह कशी ड्रॉ करायची? ट्रायंग्युलर, पण ह्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये आहे, हे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे, मला स्क्वेअर वेव्ह म्हणतात. आले लक्षात? हो सर. आलं का? ऑल स्टुडंट समजले का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. आता काय आहे बघा, टाइम अँड फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन ऑफ सिग्नल. म्हणजे टाइम डोमेन मध्ये पण सिग्नल आपण रिप्रेझेंट करू शकतो आणि फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये पण आपण सिग्नल रिप्रेझेंट करू शकतो. दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे बघा. टाइम डोमेनचं पहिल्यांदा काय सांगितलंय बघा. द टाइम डोमेन सिग्नल इज अ प्लॉट ऑफ अँप्लिट्यूड ऑब्लिक मॅग्निट्यूड ऑब्लिक अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता एखादा ग्राफ आहे, फॉर एक्झाम्पल साइन वेव्ह घेऊ. साइन वेव्ह आहे. ओके. आता टाइम डोमेन मध्ये काय आहे, तो जो काय ग्राफ आपण प्लॉट केलेला आहे तो अँप्लिट्यूड और मॅग्निट्यूड वर्सेस टाइम असेल तर तो टाइम डोमेन मध्ये आहे. टाइम महत्वाचा आहे. दिस इज नथिंग, इट टाइम डोमेन मध्ये आहे. ओके. इट कॅन प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट शेप ऑफ सिग्नल, टाइम पिरियड, अँप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी. जर एक्स ऍक्सिस वरती टाइम असेल, टी असेल, तर तो तुमचा टाइम डोमेनचा आहे.
आणि तो टाइम डोमेन मधला सिग्नल काय आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, तर त्या सिग्नलचा टाइम पिरियड बघा काय प्रोव्हाइड करू शकतो. इट कॅन प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट शेप ऑफ द सिग्नल. त्या सिग्नलचा शेप कुठला आहे तो, नंतर टाइम पिरियड त्याचा टाइम किती आहे, टाइम पिरियड किती आहे तो, नंतर एम्प्लिट्यूड सर आवाज येत नाही. फ्रिक्वेन्सी ही त्याची आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज अबाउट टाइम डोमेन. टाइम डोमेन मध्ये काय आहे, तो जो काय ग्राफ असतो तो एम्प्लिट्यूड वर्सेस टाइम मध्ये असतो. तो जो काय टाइम डोमेन मधला सिग्नल असतो तो आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, त्या सिग्नलचा शेप, दुसरं त्याचा एम्प्लिट्यूड, त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याचा टाइम पिरियड, ह्या 4 गोष्टी आपल्याला टाइम डोमेनच्या सिग्नल मधून मिळतात. लक्षात आहे. टाइम डोमेनचा सिग्नल ओळखायचा कसा, एक्स ऍक्सिस वरती टाइम असेल तर तो टाइम डोमेनचा सिग्नल. ओके. आता सेमच सिग्नल, सेम हाच सिग्नल जर एक्स ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी असेल एफ, तर तो फ्रिक्वेन्सी डोमेनचा सिग्नल झाला. सेम असा सिग्नल एक्स ऍक्सिस वरती टाइमच्या ऐवजी जर एफ असेल फ्रिक्वेन्सी, तर दिस इज अ फ्रिक्वेन्सी डोमेन सिग्नल. बघा याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी डोमेन सिग्नल मध्ये फ्रिक्वेन्सी डोमेन इज अ प्लॉट सिग्नल मॅग्निट्यूड एम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. विथ रिस्पेक्ट टू काय होतं, टाइम. विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी जर असेल तर तो फ्रिक्वेन्सी डोमेन मधला सिग्नल. तर आणि त्या सांगले इट इज यूज टू रिप्रेझेंट द फ्रिक्वेन्सी कंपोनंट प्रेझेंट इन द सिग्नल. तर फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये सिग्नल काय करतो, तर आपण कितीही फ्रिक्वेन्सीज आहेत, म्हणजे इट कॅन यूज टू रिप्रेझेंट ऑल द फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स प्रेझेंट इन द सिग्नल. म्हणजे त्या सिग्नलचे जे काय सगळे फ्रिक्वेन्सीचे कॉम्पोनंट्स आहेत ते सगळे फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करण्यासाठी हा फ्रिक्वेन्सी डोमेनचा यूज केला जातो. आणि त्याच्यातून आपल्याला कुठली कुठली इन्फॉर्मेशन मिळते बघा. द फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड ॲज द स्पेक्ट्रम ऑफ द सिग्नल. म्हणजे फ्रिक्वेन्सी डोमेनचा जो काही सिग्नल आहे त्याच्यामधून त्याला फ्रिक्वेन्सी डोमेन सिग्नल असे नाही, द फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड ॲज द स्पेक्ट्रम ऑफ सिग्नल. त्याला स्पेक्ट्रम ऑफ सिग्नल असं म्हणायचं. आता स्पेक्ट्रम खाली दिलेला आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये सिग्नल कसा इंडिकेट केला होता ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. हे काय आहे ते. इट कन्सिस्ट ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ द फेज स्पेक्ट्रम. त्याच्यामध्ये एम्प्लिट्यूड असते, त्याच्यामध्ये काय असते, फक्त एम्प्लिट्यूड असते. बघा याच्यामध्ये काय इंडिकेट केलेलं असतं बघा, म्हणजे कसा रिप्रेझेंट करतो आपण फ्रिक्वेन्सी डोमेन मधला सिग्नल. आता हा टाइम डोमेनचा सिग्नल आपण रिप्रेझेंट केला. ओके. एक मिनिट, हाच सिग्नल घे. हाच सिग्नल आहे. आता काय बघा याच्यामध्ये फक्त चेंजेस काय आहेत, इथं एम्प्लिट्यूड वर्सेस फ्रिक्वेन्सी असा घ्यायचा आहे. पण हा ऍज इट इज काढायचा नाहीये. त्याच्यामध्ये काय करायचंय बघा, प्रत्येक स्पेसिफिक पॉइंट नंतर ते खाली निगेटिव्ह असंच करायचं. याच्यामध्ये काय आहे, तर हा पण रिप्रेझेंट करत नाही याच्यामध्ये. त्याचं फक्त ठराविक याच्यानंतर त्याचं एम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करतो पॉइंट नंतर. हे मिडलचं पार्ट नाही रिप्रेझेंटेशन मध्ये. त्याच्या फ्रिक्वेन्सी डोमेनचे म्हणजे स्पेक्ट्रम असा आपण ड्रॉ करतो. स्पेक्ट्रम येते का लक्षात, स्पेक्ट्रम. आता काय असतंय बघा, ऍक्सिस ऑफ फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी फॉर एक्झाम्पल इथे 1 हर्ट्झ आहे. हे सगळ्या फ्रिक्वेन्सी कंपोनंट रिप्रेझेंट. इथे 1 हर्ट्झ आहे, इथे 2 आहे, तर 3 आहे. थ्री 4 असं असतं, 5
6 7 असं अँप्लिट्यूड व्होल्टमध्ये असेल किंवा करंटमध्ये असेल, व्होल्टमध्ये असेल. आता इथे हे काय रिप्रेझेंट करतं बघा, 1 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असताना आपलं अँप्लिट्यूड किती आहे? 2.5. 2 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असताना आपलं अँप्लिट्यूड किती आहे ते रिप्रेझेंट करतं. किती आहे इथं 4.5. 3 हर्ट्ज असताना किती आहे 5.6, 5.5. असताना किती आहे 6 आहे. हे प्रत्येक फ्रिक्वेन्सीला वेगवेगळे जे काही फ्रिक्वेन्सीज त्याच्यामध्ये इंडिकेट केलेले आहेत, त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीला त्याचा अँप्लिट्यूड किती आहे ते रिप्रेझेंट करतं. आले का लक्षात? फ्रिक्वेन्सी डोमेन लक्षात आले का? ते स्पेक्ट्रमच्या फॉर्म मध्ये ते हो, सर. केलं जातं. हा अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम झाला. दुसरा आहे तो फेज स्पेक्ट्रम. आता हा फेज स्पेक्ट्रम असा इंडिकेट केला जातो आणि अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम असा इंडिकेट केला जातो. आता अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम मध्ये हा त्याचा अँप्लिट्यूड इंडिकेट करत असते वरचं, आणि फ्रिक्वेन्सी फेज स्पेक्ट्रम मध्ये त्याचा ग्राफ इंडिकेट म्हणजे फेज इंडिकेट करत. हा जो पॉईंट असतो तो फेज इंडिकेट करत असतो. काय इंडिकेट करत असतो तर फेज. हे अँप्लिट्यूड इथं तुमचा फेज असेल तो फेज इंडिकेट करेल. फेज म्हणजे काय तर अँगल, त्या सिग्नलचा अँगल किती आहे ते इंडिकेट करेल. येते का लक्षात? समजलंय का? हो सर. ओके, ठीक आहे. आता इंटिग्रेटेड सर्किट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. हा लास्टचा पॉइंट आहे बरं का, इंटिग्रेटेड सर्किट. त्यालाच आयसी म्हणायचं. दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. त्याच्यानंतर तुम्ही आता एक असाइनमेंट लिहायला चालू करा. खाली असाइनमेंट क्वेश्चन दिलेले आहेत. हे सगळे असे ही क्वेश्चन्स आहेत, 12 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपली टेस्ट जी आहे ते एक टेस्ट कंडक्ट करू, ऑनलाईन टेस्ट. तुम्हाला उद्या हे चॅप्टर संपला का आपल्या नंतर लेक्चर कधी असते नेक्स्ट, म्हणजे अजून 1 वीक नंतर, नेक्स्ट वीक मध्ये आपण, किंवा आपलं जे काही प्रॅक्टिकल असतंय, कधी असतं प्रॅक्टिकल? परवा असतंय ना, परवा असतं. परवा टेस्ट होईल तुमची, ऑनलाईन टेस्ट. परवाच जे काही प्रॅक्टिकल असते त्या सेशन मध्ये त्यावेळेस आपली टेस्ट होईल ऑनलाईन फर्स्ट चॅप्टर वर. ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट घेऊ आपण, त्यासाठी प्रिपेअर राहा. ओके. असाइनमेंट तुम्ही 1 वीकचा तुम्हाला टाइम पिरियड आहे. उद्या लेक्चरला हे संपते. जवळजवळ 90% आपला चॅप्टर एंड झालेला आहे. फक्त एक पॉइंट राहिला तो घेऊन आपण उद्या क्लिअर करू, आणि परवाच्या लेक्चरला आपण टेस्ट घेऊ. ओके. असाइनमेंट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 1 वीकचा टाइम पिरियड असेल. म्हणजे शनिवारपर्यंत किंवा सोमवारपर्यंत तुम्हाला असाइनमेंट सबमिट करायचं. लिहायचं तुमच्या ह्याच्यामध्ये, स्कॅन करून मला व्हॉट्सअपला सेंड करायचं. फोटो पाठवायचा नाही, स्कॅन करून पाठवायचं. ओके. चालते. काय प्रॉब्लेम आहे का कोणाचा?